चल कॅम्पिंग एरियामध्ये जाऊया. येस शुअर. माझे फ्रेंड्स पण तिथेच आहेत ना. चला जाऊया तिकडे, आपल्याला खूप मजा येईल. जाऊया ना तिकडे आपण. हो जाऊया. आणि हे बघ, तुला ऑलरेडी झोप आले तर मुकाट्याने झोप तिकडे. जॉन डेव्हिड, खळखळणारं पाणी एक वेळ शांत होईल, पण शत्रू नाही, कधीच नाही. काय बोलतेस तू सनीम? काही कळतंय का तुला? केवढं ड्रिंक केलंयस तू? काय गरज होती एवढं ड्रिंक करायची? सांग बघू. तुम्हाला अजूनही समजत नसेल तर तुम्हाला सांगते. तुम्ही फक्त माझे आहात. अरे बापरे, हे काय चाललंय इथे? आय एम सॉरी. मला कळलंच नाही कसं झालं हे. मी जे बघतोय ते खरंय का मला याचा भास होतोय? नेहमी मला असंच काहीतरी का दिसत असतं? मला हे सगळं का दिसतं? का आता सगळं हे मला आठवत राहणार सारखं सारखं? सनीम, ते मला माहिती आपण फक्त फ्रेंड्स आहोत आणि आज मी करायला नको होतं, पण मला कळलंच नाही असं मी केस कसं केलं. मला वाटतं या ज्यूस मध्ये ना काहीतरी आहे. मला कळलं नाही. मी तुम्हाला केस कसं केलं. ठीक आहे सनम, इट्स ओके. तू ड्रिंक केलंयस त्यामुळे मग आणखी एक सिक्रेट जे माझ्या पोटात राहणार नाही. चल आता जाऊया. ओके जाऊया. खूपच उशीर झालाय. काय झालं याला? कुठे गेला? अरे कुठे चाललास तू? काय चाललंय जेजेचं? चल बसूया. चल तिथे बसतेस का जरा? हा, शांतपणे बस तिकडे अँड जस्ट रिलॅक्स. बाटली वगैरे ठेव, रिलॅक्स हो. मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येतो. आलोच. आणि आणखी पिऊ नकोस. हा. ओके. हे गाईज. हाय. हो हाय. हा असं का बोलतो? याला कसला फोबिया झालाय? अरे यार सुचेन असं झालंय. जे हे तू काय केलंय सनीम? मला काय विचारतेस? मी ते सगळं बोलले जे आधी कधीच बोलले नव्हते, पण हे सगळं ज्यूसमुळे झालंय. मला काही समजत नाहीये. स्वतःला फसवू नकोस सनीम, आणि दुसऱ्या कोणाला ब्लेम करू नकोस. जोपर्यंत तू तुझं सिक्रेट आत दाबून ठेवशील तोपर्यंत असंच राहणार. मला असं वाटतं माझ्या हात एक प्राणी आहे ज्याला फक्त मिस्टर जॉन सोबत राहायचं असतं, आणि मी काय केलंय मला कळत नाहीये. हे काय सांगतेस तू? हो मला कळलं नाही मी काय केलं ते. खरं सांगते. आणि तू कसली आहेस ग? माझी शत्रूच असं वाटतं मला. मला चांगल्या सनेमशी बोलायचंय, माझ्या नॅचरल आवाजाशी, जो माझ्यासारखाच आहे, माझ्यासारखाच. डिस्कवर युअरसेल्फ. काय म्हणालीस तू? डिस्कवर युअरसेल्फ. डिस्कवर युअरसेल्फ गाइस. सनेम. येस, डिस्कवर युअरसेल्फ. हे बघ, आधी कॉफी घे. डिस्कवर आवरसेल्व्स. मला तुला ओळखा स्वतःच्या. मिस्टर जॉन, मला स्लोगन मिळाला. डिस्कवर युअरसेल्फ इन द नेचर. बरोबर. कंपास आपल्याला दिशा दाखवतो. बरोबर. कंपास स्पोर्ट्स ही अशी कंपनी आहे जी त्यांची आउटडोर प्रोडक्ट्स वापरणाऱ्या कस्टमरला योग्य दिशा देते आणि सांगते डिस्कवर युअरसेल्फ इन द नेचर. कंपास आपल्याला दिशा दाखवतं, त्यामुळे डिस्कवर युअरसेल्फ इन द नेचर. मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते.
सनेम तुला एक सांगू, आज तू जे प्यायलेस ते पिझ्झा खरंच का? खूप चांगलं सांगतं. हो चांगलं आहे. अरे ओके गाईज, जरा मला इकडे लक्ष द्या. आवडलं तर स्लोगन आपल्याला आत्ताच मिळालंय आणि ते आपल्या सनेमने डिस्कवर केलंय. सो तिला कॉंग्रॅच्युलेट करा. येस तर मी आता तुम्हाला सांगतोय की या प्रोजेक्टमध्ये सनेम माझ्या सोबत असेल. आम्ही एकत्र काम करतोय प्रोजेक्ट मध्ये. हो प्रोजेक्टमध्ये. थँक्यू सो मच मिस्टर जान. थँक्यू काय त्यात. मला खात्री होती की तुला छानच काहीतरी सुचणार आहे. सनेम. मस्त. खूपच छान सनेम. मला फार विचारच नाही करावा लागला. मी ते काय चाललंय? पण सनेम चांगलं सुचलं तुला. चल आपण निघूया. अरे चल रे त्या कॉंग्रॅच्युलेशन सनी, मस्त स्लोगन शोधून काढलंय, सगळ्यांना खूप आवडलं. थँक्यू सो मच मिस डेरेन. असंच सुचलं म्हणून सांगितलं मी. हो पण तुझ्या लकवर अवलंबून राहू नकोस हा, कारण प्रोजेक्ट मॅनेज करणं वाटतं तेवढं सोपं नसतं. खूप जबाबदारीचं काम असतं बरं का. तू लकी आहेस, तुला एवढं छान सुचलंय. तुला केव्हाही कसलीही मदत लागली आहे तर मला सांग. खरंय, मी खूप लकी आहे. आणि मिस्टर जानने मला प्रोजेक्टवर काम करण्याची संधी दिली, त्यामुळे मला खूप काही शिकायला पण मिळेल. पण नक्की मी तुमच्याशी नक्की कन्सल्ट करेन, कारण मला माहिती आहे तुम्ही खूप खूप टॅलेंटेड आहात तुम्ही, हो ना. सो मी तुमच्याशी करेन कन्सल्ट. थँक्यू. यू आर वेलकम. मिस सनेम. कॉंग्रॅच्युलेशन्स. खरं तर तुम्ही किती हुशार आहात हे यावरूनच कळतंय. सिम्पल अँड स्वीट. सनी आणि सगळे कॉंग्रॅच्युलेशन्स यार, तू जीनियस आहेस, भारी आहेस यार. मी खूप खुश आहे. पण तू प्यायली आहेस का? आपलं कॅम्पेन वगैरे काही नाही, फ्रूट ज्यूसच घेतला होता. म्हणून तुला सुचलं हो ना? हो ना? काय माहिती, आपलं असं आपोआप डोक्यात आलं. आणि ऍक्च्युली मी कॅम्पेन बद्दल खूप विचार करत होते ना. सारखा तोच विषय माझ्या डोक्यात असायचा. मला बेस्ट स्लोगन स्ट्राईक व्हावं असं मला वाटत होतं. काही असो, स्लोगन मस्त. तू खरंच खूप हुशार आहेस यार, खरंच. छान, तुझी एक मैत्रीण म्हणून मी तुला एक कॉम्प्लिमेंट देते. तुझा स्टाफ छान काम करतो. तुला सांगू का, ऍक्च्युली आमच्या स्टाफची काम करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि स्टाफ चांगलाच आहे. अगं, पाणी देऊ? स्टाफ का पर्टिक्युलर स्टाफ मेंबर? काय म्हणायचंय तुला? जान, तुला व्यवस्थित कळतंय. तुझ्या डोळ्यात बघूनच मला सगळं काही कळतंय. कळलं? काय कळतंय? जॉन डेव्हिड नावाचा माउंटेन टायगर एका फ्री बर्डच्या प्रेमात पडलाय. हो, आणि हा बर्ड खूप युनिक आहे. जे तुला माहितीये, कॅम्पेनचं स्लोगन मला सुचलं. जे आता ह्याला काय झालं? तो आहे जरा वियर्ड. फार विचार करू नकोस. जे काय चाललंय तुझं? जे उगाच वेड्यासारखं इकडून तिकडे असं का पळतोयस तू? मला ओरडायला लावू नकोस आता. आणि तुम्ही पण काय बघत बसलाय असं? आता आपल्याला स्लोगन मिळालंय ना, जा सगळे मुकाट्याने झोपायला जा. ऑलरेडी खूप उशीर झालाय. चला, उद्या आपल्याला खूप कामं करायची आहेत. हो यार, चला झोपूया. मला ओरडायला लावू नका. तू माझ्यापासून लांब जातोय का? असं वाटत तर नाही. तुला असं वाटतंय का? जाऊ दे, फार विचार करू नकोस आयहान. जाऊ दे, सोड. सावकाश सारे निहान. थँक्यू मेवकेबे. अगदी सावकाश चालवा, गडबड करू नकोस अजिबात. काळजी करू नकोस मेवकेबे. मी नीट एकदम चाललोय. हळू चालवा सासरे बुवा. चल बाय. तेव्हा लक्ष असू दे रे बाबा याच्याकडे. रोड 5 वर आता ट्रॅफिक जॅम असेल, त्यामुळे हायवे वरून जा, ठीक आहे? आणि दुसऱ्या गाड्यांपासून सावध राहा आणि लाईट्स ऑन ठेवायला विसरू नका. तोंडात येईल ते बडबडत असतो, काही कळत नाही याला. वेग कमी, जीवनाची हमी, माहिती ना? अरे बापरे, काय झालं? अरे काय हे? गाडी ठोकली. अरे काय झालं? बापरे. अरे काय
झालं? थांब बाहेर येतो. बरं आहे ना? हा. अरे बापरे. अरे बापरे, हे काय एवढ्या लगेच ऍक्सिडेंट झाला यांचा? तरी म्हणाल होतो सावकाश गाडी चालवा. मुझफ्फर. आता मी काय करू? आणि त्या दिवसानंतर त्या क्षणानंतर त्या गॉडेसचं रडणं थांबलंच नाही. ती फिशरमनच्या आठवणीत रडत राहिली. तिच्या अश्रूंनी अंबर बनत राहिले अँड शी होप्ड दॅट फिशरमनला तिच्याकडे येण्याचा मार्ग दाखवला. जेव्हा आंटीनी मला हा दिला त्या म्हणाल्या, मला तू माझं प्रेम परत दिलंयस तर तुलाही लवकरच तुझं प्रेम मिळेल. सनेम सनेम सनेम. तुम्ही फक्त माझे आहात, फक्त माझे. सनेम, मी मोकळी हवा खायला आले इथे. झोप जा नाही तर हँगओव्हर होईल. नाही, मला झोप नाही येते. तुम्ही इथे का बसलाय असे बाहेर एकटेच? एवढ्या लवकर मी कधीच झोपत नाही आणि मी इथे तुमचा गार्ड म्हणून बसलोय. जॉन, आय एम सो सॉरी. जंगलात जे काही झालं त्यासाठी आय एम सॉरी. असं म्हणतात प्यायल्यावर माणूस त्याच्या मनातलं सगळं काही खरं बोलून जातो. बहुतेक तुझ्या बाबतीत तेच झालं. हा, हॅलो. मिस्टर जॉन, हा, बोलतोय. मी हॉस्पिटलमधून बोलतेय. तुमच्या भावाचा ऍक्सिडेंट झालाय. काय? कुठलं हॉस्पिटल आहे? सिटी हॉस्पिटल. ठीक आहे, ठीक आहे, मी लगेच येतो. जॉन, काय झालं? सनेम, एमरेचा ऍक्सिडेंट झालाय, त्याला हॉस्पिटलमध्ये. ओ माय गॉड, मी पण येते तू तुमच्यासोबत. कशाला येतेस? तू नको येऊस, इथेच थांब. सकाळी सगळ्यांना गाईड कर. अशा सिच्युएशन मध्ये मी तुम्हाला एकटं नाही सोडू शकत. मी पण येते, चला. मिस्टर इम्रेनना काही नाही होणार, डोंट वरी. हे सगळं माझ्यामुळे झालंय. जॉन, तुम्ही स्वतःला का ब्लेम करताय? सनेम, मी त्याचं ऐकूनच घेतलं नाही. त्याला किती वेडवाकडं बोललो. तो खूप अपसेट झालेला, त्यामुळेच कंट्रोल गेला असेल त्याचा. मिस्टर जॉन, हे मिस्टर इमरेचे डॉक्टर आहेत. हॅलो, मी त्याचा भाऊ आहे. हॅलो. त्यांच्या गळ्यावरनं एक डीप कट होता. आम्ही अर्जंट बेसिसवर ऑपरेशन केलंय अँड ही इज आउट ऑफ डेंजर नाव. फॉर्च्युनेटली त्यांचा हा कट सेरेटॉइड आर्टरीच्या जवळ नव्हता, नाहीतर त्यांचा आम्हाला जीव गेला असता. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. मी त्याला भेटू शकतो का? आता आम्ही त्यांना त्यांच्या रूम मध्ये घेऊन जाऊ. काय रूम? 1016. हा, 1016. अजून शुद्धीवर यायचे, ते थोड्याच वेळात शुद्धीवर येतील. थँक्यू, थँक्यू. ओके, टेक केअर. चला, मी तुम्हाला घेऊन जाते.
ॲक्सिडेंट एवढ्यावरच निभावला. खरंच थँक गॉड. दादा, एमरे, कसा आहेस रे? खूप दुखत असेल ना? आय एम फाईन. यू विल बी फाईन मिस्टर एमरे. थँक्यू सो मच सनेम. मी बाहेर थांबते. ओके. ठीक आहे. कसं झालंय सगळं? मला सुद्धा नाही कळलं. एवढं अचानक झालं की ऍक्सिडेंट झाला, एवढं खरं. पण दादा, तुला कसं कळलं? हॉस्पिटलमधून फोन आला. मी लास्ट कॉल तुलाच केलेला. माझ्या मोबाईलमध्ये तुझा नंबर दादा म्हणूनच सेव्ड आहे, म्हणून त्यांनी तुला फोन केला असेल. पण तुला इथे यायची गरज नव्हती. वेडा आहेस का? असं काय बोलतोयस? हे बघ, आपल्यात जे काही झालं ते डोक्यातून काढून टाक. एक सांग मला, तू माफ केलंस की नाही? आपण या विषयावर नंतर बोलूया. आता त्याचा विचार नको करूस. आराम कर, ते गरजेचं आहे. काही लागलं तर सांग, मी बाहेर आहे. थँक्यू दादा. लैलाला फोन करून सांगू का? नको, ती ऐकल्यावर परत पॅनिक होईल. बरं आहे का त्यांना? हो हो. आय एम शुअर ते लवकरच बरे होतील. सनेम, थँक्यू व्हेरी मच. का? माझ्यासोबत इथे आलीस, मला एकटं सोडलं नाहीस. नाही जान, तुम्हाला जेव्हा माझी गरज असेल मी तुमच्यासोबत उभी राहीन. ओके? चहा घ्याल तुम्ही? हो चालेल. जान, प्लीज स्वतःला ब्लेम करू नका. काही बरं वाईट झालं असतं तर मी स्वतःला माफ नसतो करू शकलो. पण आता ते ठीक आहेत ना. आय डोंट वरी. पण एमरे असं का वागला? मला खरंच कळत नाहीये. एमरे असा कधीच नव्हता. त्याने असं कसं केलं? यामागे त्याचं डोकं नाहीये नक्कीच. मला वाटतं यामागे मी सायलीन आहेत. त्यांचा इन्फ्लुएन्स आहे मिस्टर एमरेनवर. बरोबर आहे. तिने तुला पण त्रास दिलाय. तुझ्या बर्थडेच्या दिवशी तिने काय केलं हे लक्षात आहे माझ्या. जाऊ दे, मला ते विसरायचं आहे. त्या वाईट वागल्या म्हणून मी त्यांच्याशी वाईट नाही वागू शकत. तुम्ही पण विसरून जा. डोक्यात कशाला घेऊन बसलाय सगळं? आणि मिस्टर एमरे, ते तर तुमचे भाऊ आहेत. सगळे फॅमिली मेंबर्स आपल्यासाठी खूप स्पेशल असतात. त्यांना प्लीज माफ करा. आपण सगळं सोडू शकतो, पण फॅमिलीला आपण नाही सोडू शकत. प्लीज सगळं विसरून जा आणि एकदा नवीन आयुष्याची सुरुवात करा. पण सनेम, जान, मला माहिती आहे तुम्ही खूप हर्ट झालाय. तुम्ही नाराज पण आहात. पण प्रत्येक माणसाला त्याचा धडा मिळतो आणि आपण फक्त आणखी एक चान्स द्यायचा असतो. तुमचा भाऊ दुसरा चान्स डिझर्व करतो. त्यांना त्यांचा चान्स मिळायला हवा. बिलीव्ह मी मिस्टर जान. तुझ्या या बोलण्याने मला खूप बरं वाटतंय सनेम. मला खूप भूक लागली. माझ्यासाठी मी कालचे जे काही पाहिलं ते माझ्या डोक्यातून जात नाहीये.
गोष्टी माझ्या डोक्यातून जात का नाहीत? हे काय करताय रे तुम्ही? हा, कोणाला कशाचं घाई पडलेलं नाही हो ना? निवांत बसून चहा पिताय. हे बघा सूर्य उगवलाय. थांबायला लागा. काय झालं याला? अजून काही लोक झोपलीच आहेत. आयान उठ. जे जे गुड मॉर्निंग. हॅलो. गुड मॉर्निंग. काय बोलतोस? मारायची काय गरज होती याला? वेडा कुठला. आता उलटा ठेवून दिली असते त्याने. उठ लवकर. बाहेर ये. उठ. आयान मिस्टर जान आणि सनीमने एकमेकांना किस केलं. असं केलं का? हो असंच. हे असं तुला कसं कळलं? असं केस केलं. मला एक गोष्ट कळत नाही, मलाच अशा गोष्टी का दिसतात? का ठीक आहे, काम डाऊन. Okay. शांत हो. ओके आता बोल. शांत आहे मी. हा. आता रिलॅक्स वाटतंय. बोल आता. हो. बोल. त्यांनी काल रात्री किस केलं. अरे पण सनीम कुठे आहे आता? रात्री ती परत आलीच नाही. कुठे गेली? अगं ती परत आली असणार. सनीम मिस्टर जान. मिस्टर काय जान, झालं? गुड मॉर्निंग. मिस्टर जान. ते पण नाहीयेत. तुम्ही तुमचं काम करा. हॅलो मिस्टर. माय डिअर फ्रेंड्स, एक न्यूज द्यायची होती तुम्हाला. आपल्याला इथून लगेचच निघावं लागणार आहे. सामानाचं पॅकिंग सुरू करा. अनफॉर्च्युनेटली काल रात्री एमरीचा ऍक्सिडेंट झालाय. हे बघा, पॅनिक व्हायची गरज नाहीये. तुम्ही सगळे शांत राहा आधी. आता त्याला बरं वाटतंय. जान आहे त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये. मला एवढंच सांगायचंय की आपापलं सामान पॅक करायला घ्या. लवकरात लवकर आपल्याला निघावं लागेल इथून. ठीक आहे? कसं झालं? मिस डेरेन, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मिस डेरेन, सनीम पण मिस्टर जान सोबत आहे का? आयहान केव्हापासून शोधते म्हणून विचारलं. हो, ती सुद्धा आहे त्याच्यासोबत. आणि ती तर नेहमीच असते त्याच्यासोबत. आणि ही मुलगी इथे आल्यापासून काहीच नीट होत नाहीये. काही ना काही घोळ घालतच असते. उफ. अरे अशी का म्हणते? काय झालं? आताच या एवढं चिडतात जेव्हा त्यांना कळेल की त्या दोघांनी बोलू नकोस. जरा शांत राहा की. हे फक्त आपल्या दोघांमध्येच राहू देत. हे एक सिक्रेट आहे, कळलं तुला? सिक्रेट. परत सिक्रेट. ओके चल आता जाऊन सामान पॅक कर. ओके ओके ओके. गाई सांभाळून राहा. जंगलात एक जासूस फिरतोय. जासूस. जे सामान घेऊन ये. हा बोल आयलीन. एमरे, कुठे आहेस तू? रात्रभर मी फोन लावत होते. फोन का उचलत नाहीयेस? काय झालं तुला? हे बघ, रात्री माझं ऍक्सिडेंट झालं. ऍक्सिडेंट? चेष्टा करतोयस का एमरे? दादाचं आणि माझं भांडण झालं काल. मी खूप अपसेट झालेलो आणि त्यामुळे कारवरचा कंट्रोल गेला माझा. ओके, तू आता बरा आहेस ना? आय मीन, तू फोनवर बोलतोयस म्हणजे तू आता बरा आहेस. ओके. हो. कुठल्या हॉस्पिटलमध्येस? मला सांग, मी येते. आयलीन, मी म्हटलं ना मी ठीक आहे. ओके, तू इथे येऊ नकोस, कळलं? एमरे, मी सांगितलं ना की मी तिथे येते. मला हॉस्पिटलचं नाव सांग. घे, तुला पण चहाची गरज आहे. थँक्यू. सनीम, लैला. मिस्टर इमरे ठीक आहे? हो बरे, डोंट वरी. ते रिकवर होतील मिस्टर जान. खरं आहे लैला. हे सगळं झालं तरी कसं? मला पण नाही माहिती. एमरेचे डॉक्टर आलेत, मी तिकडे. एक्सक्यूज मी. सनीम, मी मिस्टर इमरेंना भेटून येते. ओके ओके, तिकडे वरती आहे 1016. ओके, मी येतेच. ठीक आहे, जाऊन ये. आलेच. लैला. मिस्टर इमरे, जेव्हा मला समजलं तेव्हा मी केवढी घाबरले. लगेच इथे पळत आले. काल रात्री मला समजलं असतं तर मी रात्रीच आले असते. आता ठीक आहात ना मिस्टर इमरे? हो लैला, मी ठीक आहे. तुम्ही लवकर बरे व्हाल. एमरे डिअर, कसा आहेस तू? माहिती हे समजल्यावर केवढं टेन्शन आलेलं मला. मी ठीक आहे. मी म्हटलं होतं ना तुला इथे येऊ नकोस म्हणून, मग काल इथे. ओ डार्लिंग, मला चैन पडत नव्हती. आणि इथे इतकी गर्दी का आहे? हा काय बाजार आहे का? हॉस्पिटल आहे ना हे? आयलीन. मी खाली सनीमला जाऊन भेटते. लैला, तू थांब. इथेच थांब, जाऊ नकोस. ठीक आहे, तुझी मर्जी. तुला आराम मिळावा म्हणून मी म्हटलं. आता तुला बरं वाटतं ना?
मी डॉक्टरांशी बोललो, तुला डिस्चार्ज देता येत. अरे वा, ओके, बरं मी झालं. जाऊन डिस्चार्जचे डॉक्युमेंट्स घेऊन येते. ओके. मी प्रोसिजर सगळी पूर्ण केली आहे आणि आता त्याला घेऊन मी घरी जातोय. आणि आयलीन फक्त घरीच नाही, ऑफिसमध्ये सुद्धा तू येत जाऊ नकोस. आणि आता चालती हो इथून आणि आमच्या आयुष्यातूनही. मी काय म्हटलं ते कळलं नाही? मला कळलं की मला काय करायला हवं जान. मिस्टर फाब्री, मला तुमच्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे. हो, खूप महत्वाचं आहे. ओके, मी येते. ती जान तशी वागली म्हणून इम्रेनचा लवकर बरं हो, म्हणजे खरंच वाईट झालं, काही कळायला मार्ग नाही. काय अरे नेहमीच लेट चालवतात ते. होतं असं कधीतरी. काय म्हणतात काय बरे दिवस. काय चाललंय इथे? बघा होते बा, गॉसिपिंग चालू असतं. कामं कोण करणार? ऑफिसचं कॅफे बनवून ठेवलंय सगळ्यांनी. मिस्टर एन, ही घ्या तुमची कॉफी. ही फाईल मला अशी घाणेरडी कॉफी अजिबात आवडत संपवते नाही. आधी. मिस्टर एन, मिस्टर एमरे कसे कळलं का तुम्हाला? म्हणजे मिस्टर जानशी बोलणं झालं? नाही, माझ्या मते तुला सांगणं एवढं गरजेचं नाहीये. आणि तसंही जानचा फोन आला नाहीये. तुला काही कळलंय का? मला तरी कसं माहित असणार, म्हणजे मला कसं माहित असणार ना. सनेमचा फोन तर तुला येऊच शकतो ना जे जे. नाही, सनेमचा फोन नाही आला, काहीच बोलणं झालं नाही, म्हणूनच तर तुम्हाला विचारलं ना. बरं ठीक आहे, मला नक्की कळलंय की आता ती मिस्टर जॉन सोबतच आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे सनेम कुठे आहे? काय? असं कसं? सनेम मिस्टर जॉन बरोबर आहे? ती तिथे कशी काय? मी तुम्हाला सांगितलं नाहीये, तुम्हीच मला सांगितलंय. मी काही बोललो नाही. तुम्ही असं का म्हणालात? मुली त्याच म्हणाला ना, हे दोघं एकत्र आहेत. मला सांग गप्प काय सांग. म्हणजे तुम्हाला माहित होतं? ते नक्की एकत्र होते. मला कसं माहित असणार? मी तर असं काहीच म्हणालो नाही. तुम्हीच म्हणाला ते एकत्र असतील. मी काही सांगितलं नाही. खरं खरं सांग जे जे की ते दोघं एकत्र होते की नव्हते? मलाच माहित होतं की ते दोघं एकत्र आहेत. मला तरी काय माहिती मिस्टर एमरे बरे आहेत ना, एवढंच मला विचारायचं होतं. जे जे मला खरं काय ते पटकन सांग. मला काही माहित नाहीये. एवढं का मागे लागलायत माझं डोकं खाताय तुम्ही तर म्हणाला होतात ना की ते दोघं एकत्र आहेत. मी काहीच म्हणालो नव्हतो. जे जे ते दोघं एकत्र होते की नव्हते? मिस्टर जान आणि सनेमनी जे जे काय झालंय? सावकाश जे जे, सावकाश जे जे, सावकाश. काय झालं? काय होतंय तुला? अरे जे जे अरे जे जे. ही दोघं कुठे आहेत ग? डॉक्टरांनी थांबवलं तर नसेल ना त्यांना? थांब जरा, येतीलच ते. एवढा डिस्चार्ज चालू आहे. हो माहितीये मला. थँक गॉड मिस्टर इमरेना काही झालं नाही. थोडक्यात निभावलं यार. ते खरं आहे, आम्ही पण घाबरलो होतो. एवढं मात्र खरं की मिस्टर जानना चांगलाच धडा मिळाला ह्यामुळे. काय? गुलीजनी मला सांगितलं. बिचारे मिस्टर इमरे तिथे आले तेव्हा मिस्टर जान त्यांच्याशी भांडले आणि त्यांना जा म्हणाले. त्यांनी टेन्शनमध्ये गाडी चालवली असेल आणि बहुतेक त्यामुळे ऍक्सिडेंट झाला असावा त्यांचा. तुला माहिती मिस्टर जॉन केवढे डिस्टर्ब होते जेव्हा त्यांना कळलं की त्यांच्या स्वतःच्या भावाने त्यांना दगा दिलाय. पण ऍक्सिडेंट होताच ते इथे आले. केवढे टेन्शन मध्ये होते. तुला काही माहित तू नाही? मला रात्रीच फोन केला असतास तर कळलं असतं ना. लैला, अरे असं का करतोयस? त्यांच्यातनं सगळं सॉर्ट आउट व्हायला हवंय मला बस. चला आपण जाऊया. काय चाललंय तुमचं? काही नाही. चल बरं ऐक ना दादा, तुला ऑफिसला जायचं असेल तर जा, म्हणजे थांबू नकोस. अरे ऑफिसचं काय घेऊन बसलास? मी तुला अजिबात एकटं सोडणार नाही आज. आज ऑफिसमध्ये मला फार काम नसेल तर मिस्टर इमरेन सोबत मी थांबू शकते. मिस्टर इमरे तुम्हाला चालेल ना? हो लैला, चांगली आयडिया ही. इन दॅट केस मी तुम्हाला सोडतो घरी आणि मग जातो. ओके. सनेम, तुला झोप येत नाहीये ना? रात्रभर जागी आहेस, दमली असशील म्हणून विचारतोय. काम करू शकत असशील, स्टॅमिना असेल तर कामाला लाग. चालेल, पण मी आधी घरी जाऊन जरा फ्रेश होते आणि मग ऑफिसला येते. चालेल ना? ओके, पण तू प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर असल्यामुळे सगळी जबाबदारी तुझ्यावरच आहे. सुट्टी घेऊन चालणार नाही. हो, पण मी म्हटलं ठीक की आहे. ते. मी यांना ड्रॉप करून ऑफिसला येतो. ओके. ओके चला. निहाल प्लीज शांत हो ना, शांत हो तू. बघू मी शांत कसा राहू मिळके बे? मला ही गाडी उद्या सकाळी परत द्यायची आहे. आता खोटं बोलावं लागेल मला. तूच सांग काय करू मी?
निहा तू खूप दमलायस, जरा शांत हो. ऐकू शांत हो काय म्हणतेस मेवके? तुला माहितीये किती खर्च येणार आहे? गाडीचं केवढं नुकसान झालंय माहितीये तुला? मी आता रिपेअरिंग साठी दिली गाडी, मलाही माहित नाही किती खर्च येणार आहे ते. हे बघा माझं ऐका, आज सगळं सोडा आणि हे लक्षात घ्या की तुमचा जीव वाचलाय. गाडी परत येऊ शकते पण जीव गेला तर परत येत नाही. आणि हे माझं बरोबर आहे ना? बडबड बंद कर. अरे मुझफ्फर, जर कोणी जात असेल तर ग्लासभर पाणी टाकतात, पण तू काय केलं? अख्खी बादली ओतलीस गाडीवर माझ्या. मोठमोठ्या शहरांमध्ये अशा छोट्या छोट्या चुका होत असतात अंकल. तुम्ही जास्त चिडू नका, तुमचं ब्लड प्रेशर वाढतंय. अरे आता बास ना मुझफ्फर, फार झालं ते. आता ती मशीन फुटेल. आता काय करतोयस? मला मारायचा प्लान आहे का तुझा? हा बोल. तुम्हाला माहितीये ना तुमचं ब्लड प्रेशर खूप वाढलंय. आणि तुम्ही जरा समजावून सांगा ना. निहा, अरे शांत हो ना, सगळं ठीक होईल. ही बांगडी घे, याने आपला सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तू काळजी नको करूस. क्या बात है, केवढं प्रेम. आहा, कोणाची दृष्ट लागायला नको तुम्हाला. सध्याच्या काळात खरं प्रेम बघायला मिळतच नाही. तुमचं प्रेम बघून माझे डोळे भरून आले आहेत. तुमचं केवढं प्रेम आहे एकमेकांवर. आयुष्यभर असंच प्रेम करा. हा माझ्या संयमाची परीक्षा बघतोय. मेवके बेब, मी प्रयत्न केला पण यश मिळालं नाही. मला खूप लाज वाटते. सॉरी. हे बघ, आता जे झालंय ते निस्तरायचंय ना. बांगडी काय तू नंतर घेशीलच मला नवीन, हो ना? हो. आमच्या लग्नात तुम्ही सनीमला बांगडी देऊ शकला नाही तरी चालेल. माझी फॅमिली खूप मॉडर्न विचारांची आहे. मी तिला असल्या 1000 बांगड्या देईन. स्वतःच्या कमाईने नाही जमलं तर लोन घेईन, नाहीतर तुमच्याकडेच मागेन. मेवके बेब, माझं डोकं फिरायच्या आधीच मी निघतो इथून. ठीक आहे, मी जातो. कुठे चाललात? मी पण येतोय. अरे तू निहा, कशाला येतोस मुझफ्फर? माझ्यासोबत नको येऊस. हे पहा अंकल, तुम्ही जिथे जाल तिथे मी तुमच्या सोबत येणार आहे. मी तुम्हाला असं एकटं सोडून नाही जाऊ शकत, कारण माझ्यामुळे तुमची ही अवस्था झाली आहे. चला जाऊया. हा मुलगा म्हणजे ना, आता हे दाबणं बंद कर मुझफ्फर. फेकून देते. जा. मुझफ्फर, बास झालं ना आता. काय करतोयस? तुम्हाला माहितीये सासूबाई, सुई जोरात अशी अशी होतीये. ऍक्च्युली खरं सांगायचं तर तुमचा फोन आलेला बघून मला आश्चर्यच वाटलं मिस आयलीन. आणि आता तुम्ही माझ्यासोबत काम सुद्धा करत नाही आहात, त्यामुळे डिस्कस करायला काही कॉमन टॉपिकच नाही आहे. ओ नो फाब्रे, असं का म्हणताय तुम्ही? आपल्याकडे तर आता खूप जास्त इश्यूज आहेत. जास्त कसं काय? सगळ्यात मोठा इश्यू आहे जॉन डेव्हिड. आपण दोघंही त्याच्यावर नाराज आहोत आणि आपल्या दोघांनाही त्याची चीड येते. असं का म्हणताय? चुकीचं बोलले? त्याला हरलेलं बघून तुम्हाला आनंद होणार नाही का? आणि सनेम तुमच्यात इंटरेस्टेड झाली तर? याचा अर्थ सनेम पण प्लान मध्ये आहे तर? मिस्टर फाब्री, बायकांना पॉवरफुल पुरुष आवडतात. जॉन डेव्हिड आता कंपनीचा बॉस असल्यामुळे तो पॉवरफुल आहे, पण त्याची पॉवर कमी झाली की मग बघा काय होतं ते. जर त्याची पॉवर गेली तर सनेम त्याला सोडून निघून जाईल. नक्की काय करायचंय? प्लॅन काय आहे तुमचा? स्पष्ट सांगा. जॉन डेव्हिडने जर हे कंपस स्पोर्ट्सचं प्रोजेक्ट पूर्ण केलं आणि तुमचे पैसे जर परत दिले तर तुमची पार्टनरशिप संपते, राईट? आणि असं झालं तर सनेम माझ्या कंपनीसाठी काम करणार नाही. बरोबर बोललो ना? येस, एक्झॅक्टली. जरी जॉननं तुमचे पैसे परत दिले तरी सनेम तुमच्या कंपनीसाठी काम करत राहील असं तिच्याकडून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन करून घ्या. गुड मॉर्निंग. मिस सनेम, मिस्टर जे जे. तुम्हाला मला काहीतरी महत्वाचं असं सांगायचं आहे का? नाही नाही म्हणजे काय? नाही म्हणजे तू मला असं का विचारतोस जे जे? आय डोंट नो. सनेम, मी तुला आणि मिस्टर जान्ना फॉरेस्ट मध्ये काय बोलणार होतास तू जे जे? जरा गप्प बस. मी बघितलं. काय बघितलंस तू जे जे? सगळ्यांना ऐकू जाईल, गप्प बस. फॉरेस्ट मध्ये तुम्ही दोघे रात्री जे 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 एक शब्दही बोलू नकोस, कळलं ना? तुम्हाला किस करताना बघितलं. जे जे हे बघ, मी सगळ्यांना सांगेन की आयहानवर तू प्रेम करतोस आणि तुझ्या गावातल्या लोकांनी सगळ्या गोष्टींवर आयहानचा फोटो प्रिंट करून पाठवलाय. शांत बस, नाहीतर मी सगळ्यांना सांगेन. कळतंय ना तुला मी काय बोलतेय? पहिल्यांदा किस कोणी केलं? इट वॉज ऍक्सिडेंटल. ऍक्सिडेंटल कसं असू शकतं किस? ते महत्वाचं नाही जे जे. तुला माहितीये ना मिस्टर एमरेनचा ऍक्सिडेंट झाला आणि ते हॉस्पिटलाइज्ड आहेत. माहिती आहे. आयुष्य खूपच छोट आहे, पण प्रत्येक क्षण आनंदात घालवला पाहिजे, हो ना? प्रेम करायला हवं आणि हसत खेळत राहायला हवं. तू मला सिक्रेट सांगितलंस, सो थँक्यू सो मच. खरंच मला खूप 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 छान वाटलं. थँक्यू सो मच. हे कोणालाही सांगू नकोस, कळलं? आणि या प्रेमाच्या गोष्टी आयहांना सांग, तिला ऐकायला आवडेल.
ओके गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जॉन आलाय, थांबा. गुड मॉर्निंग मिस्टर जॉन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जॉन. गुड मॉर्निंग डेरेन. मी सगळ्या स्टाफला आताच्या सिच्युएशन बद्दल कल्पना दिली. आता मिस्टर एमरे कसे आहेत तू सांग सगळ्यांना. ठीक आहे मी सांगतो, त्यांच्याशी बोलतो. अरे बापरे, मिस्टर जॉन आले. आता मी काय करू. गाईज, ऍक्सिडेंटमुळे एमरेला बऱ्यापैकी लागलंय, पण आता एकदम ठीक आहे तो. सो देर इज नथिंग टू वरी. तर आता आपण आपलं काम सुरू करू शकतो. डोंट वरी ॲट ऑल. ओके. बरं झालं, आता लवकर रिकवर व्हायला हवेत. मिस्टर जॉन, कंपास पोर्टच्या प्रोजेक्टच्या शेड्यूल मध्ये काही बदल होणार असतील तर सांगाल का प्लीज? नाही गुलीज, कुठलेच बदल नाही आहेत. इनफॅक्ट आपल्याला भरपूर काम करावं लागणार आहे, ऑलमोस्ट डबल स्पीडने. तर आपलं स्लोगन काय आहे? करेक्ट. डिस्कवर. आणि हे सगळं क्रेडिट कोणाचं आहे मी तुम्हाला सांगितलं, तर सनेमसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला हे स्लोगन सुचलं म्हणून आम्ही टाळा वाजवतो. ठीक आहे, गप्प बसतो. आय प्रॉमिस. खरंच. हा बस, खूप झालं. आपण खूप वेळ टाळ्या वाजवल्या सनेमसाठी. नाव लेट्स फोकस ऑन समथिंग मोर इम्पॉर्टंट, जे आपलं काम आहे. भरपूर काम करायचंय आपल्याला. स्लोगन नुसतं बोलण्यापुरतं असतं, इम्प्लिमेंट करणं जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. आपण कॅम्पिंगच्या वेळेस प्रोडक्ट चांगलं एक्झामिन केलं होतं, हो ना? तर आता आपण सगळे कामाला लागूया. ठीक आहे, कारण आपलं सगळं काम पेंडिंग आहे आणि उद्या आपलं प्रेझेंटेशन आहे. गाईज, मी आधी सांगितल्याप्रमाणे हे कॅम्पेन तीच व्यक्ती मॅनेज करू शकेल जी स्लोगन तयार करेल. आणि आपल्याला माहितीच आहे की हे स्लोगन कोणी तयार केलंय, त्यामुळे हे कॅम्पेन डेरेन नव्हे तर सनेम सांभाळेल. सो डेरेन, विथ युअर परमिशन. नो प्रॉब्लेम. मिस्टर जॉन, जरा तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं होतं. जे काय बोलायचं ते लवकर बोल, नाहीतर कन्फ्यूज होशील. तुम्ही आणि सनेमने फॉरेस्ट मध्ये एकमेकांना शब्द जरी काढलाच ना, मी आयांबद्दल सगळ्यांना सांगेन. तुम्ही फॉरेस्ट मध्ये म्हणाला होतात की स्लोगन सुचेल त्याला बोनस देण्यात येईल. तर मला जाणून घ्यायचं होतं बोनस नक्की काय असणार आहे ते. गुड क्वेश्चन जे. मी बोनस बद्दल सांगेन, पण आत्ता नाही. आत्ता आपण काम करणं महत्वाचं आहे. फोकस ऑन युअर वर्क. ऑल राईट. ओके सनेम, तर तू कोऑर्डिनेटर आहेस, तर तुला तुझ्या टीमला काही सांगायचंय? ऑफकोर्स. टीम. हॅलो गाईज, मला तुमची कोऑर्डिनेटर म्हणून काम करायला खूप आनंद होतोय. वाव. आणखी एक गोष्ट सनेम, हे सगळे लोक खूप टॅलेंटेड आहेत. ऍक्च्युली तू खूप लकी आहेस की तुझ्याकडे एवढी चांगली टीम आहे. चला. चला चला काम करूया. मजा बघा त्यांची. कोऑर्डिनेटर मी आहे. मी सने, माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. अरे वा, दाखव ना. बघू तरी काय. ही आहे बघा. तुझ्या चेहऱ्यावर खूप कॉन्फिडन्स आहे. खूप बकवास आहे. काय चाललंय हे? सनेम हा बोल. हे सांग ना, हे कसं आहे? रिवर्क कर. सनेम मॅडम, तुम्हाला काय वाटतं हे बरोबर झालंय? हे रिवाइज व्हायला हवं. ऍटलीस्ट 4 वेळी हे रिवाइज कर. ओके, पण वाटल्यास 10 वेळा रिवाइज कर. अरे. गाईज, व्हॉट्स रॉंग विथ युअर IQ? कम ऑन. मिस सनेम, जे मी कंपास स्पोर्ट्स कंपनीची व्हिज्युअल्स प्रिंट तू करतो. आणणार मला खात्री होती. जे थँक्यू सो मच. या ऑफिस मध्ये परफेक्ट काम करणारा तू एकच आहेस. जे मला काहीच दिसत नाही. जे मला आंधळ करायचा तर प्लॅन नाहीये ना तुझा? जे नाही मिस सनेम. यू आर फायर्ड. इथून तिथपर्यंत बसलेले सगळे लोक फायर्ड आहेत. चला आपलं सामान गुंडाळा. चला निघा इथून. निघा लवकर. चला लवकर निघा. चालते वा. चला लवकर. होणार आहे आपलं. कोणी काही सांगू नका. ही कंपनी इथे प्रॅक्टिकल व्हावं लागतं, कळलं? यू आर फायर्ड. मला काही ऐकायचं नाहीये. चला. तू नाही तुझ्या बाजूचा. चल तू बस. काय चाललंय हे? The other one, माझी कॉफी कुठे आहे? मी घेऊन येते. माझं नाव डेरेन आहे मिस सनेम. हे घ्या, 88 डिग्री सेंटीग्रेड युअर कॉफी. डेरिन, मी म्हटलं होतं मला 89 डिग्रीचीच कॉफी लागते. माझं नाव डेरेन नाही, डेरेन आहे मिस सनेम. मला नाही आवडत तुझं नाव. इट्स नॉट गुड. हे काय? ते जाऊ दे. तुम्ही एकदा ही फाईल बघा ना मिस सनेम. ठीक आहे, मी बघते. काय आहे फाईल मध्ये? नॉट गुड. व्हेरी बॅड मिस डेरेन. तसंही ही फाईल फार उपयोगाची नाहीये. इट इज ऑफ नो यूज, जस्ट लाईक यू. प्लीज असं म्हणू नका मिस सनेम. यू आर युजलेस. चूक झाल्यावर शिक्षा तर मिळणारच. कसली शिक्षा मिळणार आहे? आता तू एक काम कर. ओके,
ही फाईल घेऊन जा आणि तुला जेव्हा चांगली आयडिया सुचेल तेव्हा तू ही फाईल परत घेऊन ये. ओके, माझा वेळ वाया नको घालवूस. माझा वेळ फार महत्वाचा आहे, त्यामुळे माझा वेळ वाया नाही घालवायचा. काय झालं डेरेन? तू तुझ्या एम्प्लॉईजशी असंच वागायचीस हो, आठवते ना? बरं झालं. सनेम, ही आयडिया खूप मस्त आहे. तुम्हाला खरंच आय आवडली लव्ह का? इट. कधी कधी मला वाटतं तू नसतीस तर या कंपनीचं काय झालं असतं. यु नो, मला कळतच नाही. आय कांट इवन इमॅजिन. असं काही नाहीये मिस्टर जान. आय थिंक आय डिझर्व अ डिनर. व्हॉट्स इट? ऑफकोर्स, तू आणि मी आज रात्री. हो, आणि नंतर पिक्चर बघायला जाऊ. ओके, आणि मग क्लबला, आणि मग हनीमून मालदीव्सला होईल असं वाटतंय. कसं वाटतंय तुम्हाला प्लॅन? मला वाटतंय तिला शॉक बसलाय मिस डेरेनला. त्यांच्याकडे बघून असं वाटतंय की त्यांना त्यांची पोझिशन गेल्याचा शॉक बसलाय. काय माहित आता काय होणार आहे. कम ऑन, लगेच कामाला लागा. सावकाश, एकदम सावकाश चालवा अंकल. हळू चालवा, नाहीतर तुमच्या सोबत माझा पण ऍक्सिडेंट होईल. हो कळलं. तुमची परमिशन असेल तर मी माझ्या कामाला लागू का? अक्षर मुझफ्फर काय करतोयस? अरे ही टॅक्सी आहे, भाजी मंडई नाहीये. पण अंकल, गाडीच्या रिपेअरिंग साठी किती खर्च झालाय. आपल्याला पैशांची गरज आहे, आणि आपण जर लोकांना गाडीत बसवलं नाही तर आपल्याला पैसे कसे मिळणार? रिपेअरिंग कोणामुळे करावं लागलं? तुझ्यामुळे ना. पुढच्या काचेवर पाणी ओतलंस आणि झाडावर आपटली ना गाडी. हो ठीक आहे, मला माहिती आहे, आणि मी ह्यासाठी तुमची माफी पण मागितली. आणि आता मी अक्षराच नाही तर बाकीरकोय म्हणून पण ओरडणार आहे. या बाकीरकोय, चला बाकीरकोय, चला लवकर. अरे काय चला, करतोस बाकीरकोय, मुझफ्फर? चला. वेडा झालास का तू? बाकीरकोयला चला आमच्यासोबत. या चला बाकीरकोय. अरे काय करतोय रे हा? वेडा झालायस का तू मुझफ्फर? मला माझं काम करू दे अंकल. आय एम मोटिवेटेड. अरे ज्याला जिथे जायचं तिथे आम्ही सोडू. चला आमच्या सोबत. हिला टॅक्सी नाही तर स्वतःची गाडी समजा. चला, अरे कोणाची वाट मुझफ्फर. बघताय? चला या मुझफ्फर, आमच्या सोबत या. आम्ही वाट बघतोय तुमची. लवकर अरे या. असा का ओरडतोयस? गप्प बस, सगळेजण आपल्याकडे बघतायत. अंकल प्लीज, मला माझं काम करू दे. चला. ओ ते बघा, बहुतेक अंकलला एअरपोर्टला जायचंय. तुम्हाला एअरपोर्टला जायचंय ना? हो जायचंय. तुम्हाला टॅक्सी हवी आहे ना? टॅक्सीच शोधतोय. अरे वाह, चला आमच्या टॅक्सीत बसा. या. अरे वाह, चला सावकाश बसा. चला एअरपोर्टला जाऊया. अंकल, माझ्यामुळे कस्टमर मिळालाय आणि मला सोडून गेलात.